श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया 19 तारखेला आहे. रविवार त्या दिवशी आहे. अक्षय म्हणजे अमर, क्षय न होणारा. तृतीया म्हणजे चंद्रमासाचा 3रा दिवस, त्रेतायुगाचा प्रथम दिवस, त्याची सुरुवात. आणि पांडवांना मनात असताना श्रीकृष्णांनी सूर्य थाळी दिली, म्हणजेच अक्षय पात्र दिलं. श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंतीवरून महाभारत लिहिण्यास प्रारंभ केला, तोच हा दिवस. भगीरथाच्या अथक प्रयत्नानंतर गंगावतरण स्वर्गलोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली. याच दिवशी परशुराम यांचा जन्मसुद्धा झालेला आहे. आणि याच दिवसापासून बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेसुद्धा उघडतात. याच दिवशी श्री सुदामा कृष्णांना भेटावयास गेले. आणि अशी आख्यायिका आहे की श्री लक्ष्मी देवीने त्यांच्यावर म्हणजेच सुदामावर कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही, पण लक्ष्मी देवीचा इच्छेचा मान ठेवायचा म्हणून भगवंतांनी सुदाम्याची पाद्यपूजा केली. कुंकू लावण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नवीन भाग्यरेषा काढली. त्यामुळे मग श्री लक्ष्मी देवीने सुदाम्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्याचे दारिद्र्य कायमचे नष्ट झाले, तोच हा दिवस. या कर्मप्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्य बदलले ह्याचे एकमेव उदाहरण असं म्हणता येईल. म्हणून हा दिवस भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवीला कायमचे घरी आणण्यासाठी मानला जातो. श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करून पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवलं जाणं हे या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे दान धर्म करण्याचा दिवस, पुण्य गोळा करण्याचा दिवस, भूतकाळ विसरण्याचा दिवस, सर्वांना क्षमा करण्याचा दिवस आणि वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी असा अत्यंत शुभ मुहूर्त हा मानतात. आणि या दिवशी केलेल्या कुठल्याही शुभकर्माचे, दानधर्माचे, खरेदीचे फळ कधीही न संपणारे म्हणजेच अक्षय असते. आणि म्हणूनच अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी ह्या काही गोष्टी आहेत ज्या दान केल्यानंतर सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. पहिलं म्हणजे सोने चांदी किंवा वस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते आणि अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. घरात जर सोनं घेणं शक्य नसेल तर सुवासिनीने बेसन म्हणजे हरभरा डाळ, दालचिनी, केशर किंवा मीठ असं खरेदी करून घरी आणावे, त्यामुळे धनवृद्धी होती. 2 म्हणजे दानधर्म, अक्षय पुण्य मिळवण्यासाठी करायचं असतं. या दिवशी अन्नदान, जलदान, वस्त्रदान, पंखे, चपला, छत्री या दान केल्यास पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. गरीब आणि गरजू लोकांना साखरेचं पन्हं, कैरीची डाळ, शीतपेय दान केलं तरी आपल्याला पुण्य मिळतं. 3रं म्हणजे पूजाविधी आणि उपाय कसा करायचा, तर सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी माता यांचं महत्त्व असल्यामुळे यांची आज पूजा करायची असते. देवतांना चंदन, फुले आणि तुळशीची पाने अर्पण करायची. देवी लक्ष्मीला लाल फुलं, भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची. विष्णू सहस्त्रनामाचं खूप महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी स्तोत्राचेही पठण यालाही खूप महत्त्व आहे. दोन्ही जमल्यास दोन्ही करावं किंवा दोन्हीपैकी एकही केलं तरीसुद्धा चालू शकतं. तसंच या दिवशी पितरांना स्मरण करून पूजा किंवा दान केल्यास 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होतो आणि म्हणून पितरांचं स्मरण केलं पाहिजे. 4 म्हणजे नवीन कार्याची जी सुरुवात असते ती अक्षय तृतीयेच्या दिवशी अभुज मुहूर्त म्हणून मानली जाते. त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात जसं की गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, वाहन खरेदी करण्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नाही. 5 म्हणजे काय टाळावे हे महत्त्वाचं. या दिवशी कोणाचं मन दुखवू नका, कोणाला अपशब्द बोलू नका, अन्यथा पुण्याचे फळ मात्र कमी होते. थोडक्यात काय, या दिवशी दान, जप, हवन, नवीन वस्तूंची खरेदी हे सगळं केल्यामुळे जीवनामध्ये समृद्धी टिकून राहते. या दिवशी जो मनुष्य गंगा स्नान करतो तो पापातनं मुक्त होतो, अशी एक आपल्या संस्कृतीत धारणा आहे. कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की तिथीच दान केलेले दान आणि हवन हे क्षयाला कधी जात नाही आणि म्हणूनच हिला अक्षय तृतीया असं म्हणलं जातं. तसंच कापूर, तुपाचा दिवा आणि उदबत्ती पूजेमध्ये लावली पाहिजे. देवतांच्या सन्मानार्थ कमळ आणि इतर फुले अर्पण केली पाहिजेत. शुद्ध अंतकरणाने प्रार्थना केली पाहिजे. अक्षय तृतीयेच्या पूजेद्वारे लक्ष्मी, विष्णू, भगवान कुबेर यांचा मंत्राचा जप जसा जमेल तसा करत राहा. आपल्या देवघरात जर श्रीयंत्र असेल
तर त्याची पूजा नक्की करावी आणि ओम नारायणाय नमः असं 1008 वेळा जमल्यास, नाहीतर 108 वेळा तरी मंत्र म्हणावा. तसंच श्री बालकृष्णाची सुद्धा पूजा करावी आणि ओम भगवते वासुदेवाय नमः असं 108 मण्यांचा जप करायचा आणि 11 तुळशीपत्र वाहायची. असं म्हणलं जातं की गरीब लोकांमध्ये नारायण वसत असतो, त्यामुळे जिथे नारायण तिथे लक्ष्मी माता, म्हणून नारायणाचा जप अगोदर करायचा, तिथे लक्ष्मी माता आपणहून येते. असं हे अक्षयतृतीयेचं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेला अधिक महत्त्व आहे. तसंच श्रीयंत्र म्हणजे सुद्धा लक्ष्मी यंत्रच असतं, त्याचीसुद्धा पूजा करा आणि तुमच्याकडून जितकं जमेल ते सांगितल्याप्रमाणे दानधर्म करा. त्याचप्रमाणे पितरांच्या मुक्तीसाठी सुद्धा नारायणाला प्रार्थना करा. त्याचप्रमाणे तुम्ही जे कराल ते अक्षय राहील, म्हणून कर्मसुद्धा चांगले करा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा, शेअरही करा ही माहिती सगळ्यांपर्यंत. तसंच तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.